मुंबई पुणे रेल्वे मार्गावर खंडाळ्याजवळ मालगाडी बोगीची चाकं निखळून पडल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक घाटात थांबवण्यात आली आहे। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसह मालगाड्या सुद्धा कर्जत आणि पळसदरी या मार्गांवर थांबवण्यात आल्या आहेत। रेल्वे प्रशासन रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करते। लवकरात लवकर हा रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात आपले प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्याला माहिती देतात। मेहबूब, सध्याची काय स्थिती आहे? कर्जतच्या इथे एक मालगाडी डिरेल झालेली आहे आणि तिथून पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। सध्याची काय अपडेट्स आहेत? सध्या या ठिकाणी ह्या मालगाडीची जी चाके निखळून जी पूर्ण मालगाडी रेल्वे ट्रॅकवर अडकलेली आहे, त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या ज्या दोन्ही लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन्स बंद करण्यात आलेले। मुंबईकडे येणारी वाहतूक मात्र सुरू आहे, परंतु यामुळे जवळजवळ 2 तास झाले हा मार्ग या अपघातामुळे बंद करण्यात आलेला आहे। पुढील आणखी 3 ते 4 तास हा मार्ग बंद ठेवण्यात येईल, कारण जी ART रेल्वे ऍक्सिडेंटल रिलीफ ट्रेन जी आहे ती पुण्यावरून मागवून ती या ठिकाणी रिपेअरिंग करण्याची गरज असते। व आता ही गाडी पुण्याहून निघालेली आहे, अजून खंडाळा मंकीला पोहोचून तिथले रस्ता मोकळा करण्याचं काम होईल। तर ह्याला अजून साधारण 3 ते 4 तास लागू शकतात असं तेथील इंजिनियरचं म्हणणं आहे। आणि यामुळे जवळजवळ मुंबईकडे जाणाऱ्या ज्या 4 मोठ्या ट्रेन आहेत, सोलापूर वंदे भारत असेल, जोधपूर हडपसर, कोणार्क एक्सप्रेस आणि पनवेल नांदेड, या पुण्याकडे जाणाऱ्या ज्या ट्रेन एक्सप्रेस आणि मेल आहेत या ठिकाणी खोळंबलेल्या आहेत। एक ट्रेन तर पनवेललाच थांबवून ठेवलेली आहे। बाकी 3 ट्रेन ज्या एक्सप्रेस आणि मेल आहेत त्या पळसदरी आणि कर्जत येथे थांबवण्यात आलेल्या आहेत। आणि त्या भागात त्या साईडला जाणाऱ्या ज्या काही मालगाड्या आहेत, एक मालगाडी घाटात थांबवून ठेवलेली आहे व अन्य मालगाडी पुढील 3 ते 4 तास ह्या कर्जत, पळसदरी आणि मुंबई साईडलाच थांबवण्यात येतील। परंतु सध्या ह्या मार्गावरील वाहतूक मागील 2 तासापासून ठप्प आहे व पुढील अजून 3 ते 4 तास हा मार्ग मोकळा करण्यास प्रशासनाला जाऊ शकते। तर आपण पाहतोय मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। धन्यवाद मेहबूब दिलेल्या अपडेट्स बद्दल।